मित्रांनो, मी सुदर्शन. तर शेडला जे बांधकाम चालू होतं बघा, नवीन बांधकाम, विटाचं बांधकाम दिसायला चालू होतं कालपासून. तर ते आज बंद आहे, कारण की विटा संपलत्या बांधकामासाठी, विटा संपलत्या, कमी पडल्या होत्या आज विटा. तर ते विटा कुठून काढणार हे दाखवतो मी तुम्हाला. मी जी विकत आणणार नाही ते शेतातच आहे. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, इथं गुराळाचे काय म्हणतात त्याला, गुराळाच्या ठिकाणी तिथं पप्पाची इथं गुराळ होतं तिथं शेतात. तर त्याच्या चुलवणाच्या इटा आहे त्या, ते दाखवतो मी तुम्हाला. त्याआधी बाकी सगळं काम करून घेता, पुन्हा मग दाखवतो. म्हणजे शेण वगैरे काढून घेतात सगळं, आणि मग इटा काढायला चालू करतो. धिंगाणे घालता की सर का. आणि ह्या दोघांचं वेगळं चालू राहते बघा. हो का, हे कुत्री तर काही आम्हीच घेऊन आलो होतो, पण ही मांजर कोण आणून सोडलं की हो का, दोघं मस्त खेळते ते निवांत दिवसभर. हो का, आमच्या जनावरासाठी ठेवलं होतं ते आम्ही गोळा करून. हो, जळल्यावर असं खात नाही. खाती ते पण उगं थोडकं खाती त्या जळल्यावर लई खाती. आम्ही आम्ही आमच्या जनावराला टाकायचं म्हणून गोळा केला होता. आजची दुपार गेली आमची गोळा करायला. तसंच पडती ए गोळा करून भागत नाही म्हटलं. पुन्हा लावून द्यातून सगळे गोळा करून न्यायचं आणि तुकडे करून टाकायचं भारी. नंबर 3 दिवस नाही दिसतो. तर झालं मित्रांनो, इथलं सगळं शेण वगैरे काढलो. पप्पा गेले म्हशीवाला तिकडं रानावर बांधायला घेऊन. आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही इटा कसं खेळता, कुठून काढता होती. तर चला बघू. तर मित्रांनो, त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं बघा, ही तर खड्डा होता ती चुलवणाचा, ह्याच्यातलं इटा काढला आम्ही. हे काल एवढं खांदून ठेवलं, कारण की आज आलं की सगळ्या इटा डायरेक्ट काढायला चालू होते. त्यामुळं का इटा हुडकून ठेवलं कुठं कुठं ते. ह्याच्या आधी खांदलं होतं, पण ते पावसाळ्याच्या आधी खांदलं होतं मी, तेव्हा इटा काढलं होतं. ते सगळ्या पार झाल्या. हे आता इथं असं काल करून ठेवलं सगळं बरोबर. तर मित्रांनो, का ह्या ठिकाणातून, ह्या खड्ड्यातून आम्ही काढता बघा इटा. इथं चुलवून होतं ते बप्पाच्यातलं, म्हणजे गुराळाचं. तर ती सगळं बंद पडल्यावर मग इथलं इटा काढायला. ह्याच्या आधी काढलं होतं, पण त्याला बरेच दिवस झाले, म्हणजे पावसाळ्याच्या आधी काढलं होतं. आणि मग परत पावसाळ्यात मध्ये पाऊस चालू झाला, त्यामुळे राहिल्या बाकीच्या इटा काढायच्या. जेवढ्या काढलं होतं तेवढ्या सगळ्या पार झाल्या कालपर्यंत. आता अजून इटा काढायच्या, त्या कमी पडल्या त्या. तर चला काढू. हे काल एवढ्या इटा काढलं होतं बघा, काल एवढ्या. तर मग बाकीच्या म्हणलं आज काढून ठेवा, आणि काल ही तेवढी जागा करून ठेवलं बाकीची, म्हणजे आज सोपं जाते काढायला. एवढ्या विटा झाला काल.
अशा प्रकारे इटा काढता बघा आज आज आणि म्हणजे 1-2 दिवस आता अशाच काढणार इटा, कारण की त्याशिवाय इटा नाही त्या. आणि बघा कसं माहिती आहे का, लोक इट भट्टीहून इटा आणते ते आणि आम्ही जमीन खोदून इटा काढता. कसा आहे उगण हवा. तर मित्रांनो का इकडं इटा होत्या आणि इकडे होत्या, हे काढलो, इकडे टाकलो काही तुकडे तुकडे आणि तिकडे लांबगे इटा टाकलो का इथं. आता बघा इकडे ही फोडाचं ही भिंतीतली जमीन आणि जमिनीत अजून इटा येत्या काय अशा, असं लांब आहे तिकडं मोठं गोल आहे ते तिकडं, एवढं फोडून काढायची इटा. मग बघू किती निघते त्या. तर मित्रांनो का आता ही माती उकरल्यावर का ह्या अशा इटा येत्या हो का सगळ्या ह्याच्यात भिंतीत, म्हणजे मातीत सगळ्या हो का. एवढ्या इटा येत्या अजून काढायच्या. आता ही इटा काढतो आणि इकडे तुकडे तुकडे जे एक इकडे टाकतो आणि मोठ्या मोठ्या तिकडे एक इकडे सवत्या. तर झालं बघा मित्रांनो इटा काढायचं, म्हणजे सगळं झालं नाही बघा. हे जी लांबणी दिसायला आहे, लांबणी नालीतली म्हणजे ह्या चुलवणातलं झालं बघा. इकडं आता या वाटीचं हे इटा निघालत्या, इकडे उजवीकडे एक आणि डावीकडे एक, असं दोन्ही बाजूला जायचं आता काढत इटा. तर झालं मित्रांनो इटा काढायचं. आता ते कालचं जे बांधकाम बांधलेलं आहे आणि परवाचं बी, तर त्या सगळ्यावर पाणी मारून घेतो आता एकदा. त्याला चिकून टाकून खाली जाते पाणी, वाज घेतलं धारच लागली त्या बाजूला. वरूनच होत की बघलेलं का तू वराला टाकतो. तर मित्रांनो झालं पाणी वगैरे मारलो. आता चालला मी बारक्या वासराला म्हशीच्या गवत आणायला तिकडे तुरीच्या रानावर. तर मित्रांनो झालं पाणी मारून, आता चालला मी तुरीच्या रानावर तिकडे बारक्या वासराला म्हशीच्या गवत आणायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.